सोलापूर जिल्हाधिकारी यांनी माळशिरस नगरपंचायतीचा तक्रारी अर्ज काढला निकाली। तक्रारीमध्ये तथ्य आढळून येत नाही, त्यामुळे अर्ज काढला निकाली। माळशिरस नगरपंचायतीत विविध शासकीय योजना अंतर्गत करण्यात आलेल्या विकास कामाबाबत माळशिरस नगरपंचायतीमधील नगरसेवक व इतरांनी जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर नगर प्रशासन विभाग यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता। सदर तक्रारीच्या अनुषंगाने या कार्यालयाचे संदर्भ क्रमांक 2 मधील पत्रान्वये मुख्याधिकारी माळशिरस नगरपंचायत यांचा अहवाल मागवण्यात आला होता। मुख्याधिकारी माळशिरस नगरपंचायत यांनी संदर्भ क्रमांक 3 अन्वये अहवाल सादर केलाय। तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने तक्रारी अर्जातील मुद्द्याबाबत मुख्याधिकारी यांनी संदर्भ क्रमांक 3 नुसार सादर केलेला अहवाल व संबंधित कामाचे निधी वितरण सद्यस्थिती यावरून माळशिरस नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 12 इथं शिक्षक कॉलनी इथं नगरपालिकाचे सभागृह बांधकाम करणं हे काम प्रगतीपथावर असून नगरपंचायतीतर्फे त्यांचे केवळ पहिले धावती देयक अदा करण्यात आले आहेत असं दिसून येते। उर्वरित 5 कामांचे कार्यादेश देण्यात आले असून अद्याप कामांना सुरुवात करण्यात आलेली नाही। तसेच त्या कामांकरता नगरपंचायतीतर्फे देयक अदा करण्यात आल्याचं दिसून येत नाही। वरील प्रमाणे वस्तुस्थिती विचारात घेता आपण संदर्भ क्रमांक 1 अन्वये केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून येत नाही। सबब आपला संदर्भ क्रमांक 1 येथील तक्रारी अर्ज निकाली काढण्यात येत आहे। सह-आयुक्त जिल्हा प्रशासन अधिकारी गट अ प्रशासन शाखा सोलापूर वीणा पवार यांनी माळशिरस नगरपंचायतीच्या नगरसेविका रेश्माताई टेळे व इतर राहणार माळशिरस यांना लेखी उत्तर दिला आहे।